ऑल राईट पीपल, क्या हालचाल आणि कसं काय पुणेकर, मजेत ना? तर सध्या आपण आहेत पुण्यामध्ये आणि आज स्पेशल म्हणजे काय माहिती का, आपल्याला करायचा आहे एक्सपल्स 210चा रिव्ह्यू. ते पण हे पहा, आपल्यासमोर एक गाडी चाललेली आहे ना, ती पण एक्सपल्स 210च आहे. तो आपला मित्रच आहे रोहित कुपेकर. त्यांनी माझ्या अगोदर जवळपास एक 2 ते 3 महिने अगोदर गाडी बाय केलेली. तर भावानी फुल जॅकेट वॅकेट घालून आला आहे. आता काय विषय खोल आहे, पाहूया. आपल्याला ॲक्च्युली इकडं वरती तो डोंगर दिसतो आहे ना, तिकडे जायचं आहे, ऑफ रोडिंग करायची थोडीशी, आणि वरती जाऊन रिव्ह्यू पण घेऊया आणि थोडासा एन्जॉय पण करूया. पण तुम्हाला सांगायचं म्हणजे मी ठरवलेलं की आपल्या ब्लॉगमध्ये शिव्या वगैरे द्यायच्या नाही. बट हा जो समोरचा मित्र आहे ना, हरामी, म्हणजे आता त्याला बघून जर मी शिवी जर दिली नाही ना, तर असं समजा की हा ब्लॉग माझ्यासाठी अधुरा राहील. त्यामुळे याच्यात शिव्या नक्की निघतील. रांडीचा मला बोललेला उद्या सकाळी जाऊया, आणि मी त्याला म्हणजे जबरदस्तीने कन्व्हिन्स करून आता इव्हिनिंगला बोलवलं आहे. आता वाजलेले आहेत 5. तर आपल्याला अजून 1 ते 1.5 तास लागेल पूर्ण रिव्ह्यू घ्यायला. पण हो, सॉरी, खरंच मनापासून सॉरी. बट या व्हिडिओमध्ये ना शिव्यांचा भाई पाऊस होणार आहे, पाऊस. कारण याला पाहून जर शिवी दिली नाही ना भाई, मग दिवसच खराब जाईल माझा, झोपच नाही येणार रात्री. सेम बाईक आहे, सेम बाईक, ॲक्सेसरीज पण सेम लावलेलं आहे. बघ, त्यांनी एक थोडंसं फॉग लाईट ॲड केलेलं आहे. हे जे इंडिकेटर दिसते ना, तिथे लावलेले आहेत दोन्ही साईडनी फॉग लाईटर. तर नक्की ज्यांच्याकडं कोणाकडं ही बाईक असेल एक्सपल्स 210 हिरोची, त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला ह्या व्हिडिओमधून पूर्ण गोष्टी समजतील. तुम्हाला बाईक बाय करायची नाही करायची, तुमच्या डोक्यात म्हणजे मनात काही क्वेश्चन असतील छोटे मोठे, तर ते पण क्लिअर होऊन जातील. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. भाई बाईक आहे ना, म्हणजे असे समोरून जर म्हणजे अशी बाजूने जर बघितली ना, खरंच लुक एक नंबर येतो. आणि ते जे बाजूचे क्रॅश गार्ड लावलेले आहेत ना बायझेनचे, त्याने अजून बाईकला ना एवढा म्हणजे काय बोलायचं आता, म्हणजे अशी घोड्यासारखीच दिसते हा बाईक, कडक. आणि असे छोटे मोठे खड्डे काय बाईकला, बाईक आहे कशासाठी बनलेली, आपण चालवतोय रोडनी, असे छोट्या खड्ड्यांनी काय फरक नाही पडणार. अँड ऑल सेट, आपण आज प्रॉपर ऑफ रोडिंगच्या रोडनी जाणार आहेत. घे पुढे, घे तू. जाऊ दे, त्याला आपण आताच पुढे टाकलं आहे. पडला तर ते पडा बाबा आधी. मला तर भीती वाटते अशा रोडनी. गाडी मग ऑफ रोडिंग आहे, पण ना विषय असा आहे की आपल्याला ती चालवता आली पाहिजे ना. रेस ओढून धरायला लागते या एक्सपल्सची, नाही तर धपकन बंद पडती. ती बंद पडली की म्हणजे असं समजा की पडलोत आपण. भाई फर्स्ट गिअरवरती जाऊया हळूहळू, एवढी काही घाई नाही आहे. ह्या रांडीचं बाया कशी गाडी पळवते, इकडून तिकडं तिकडून इकडं, वय वय पुढे बाबा. गाडीची फायरिंग कशी येते, रन 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 रन. राम 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 राम. भाई साहब, फायनली आपण आलेलो आहे भाईवरती. कशी गाडीवरती घेऊन आलो आहे माझी मला माहिती. आगे स्वाद. आणि अशा प्रकारे भाईने काय गाडी क्रूज मारली जाग्यावरती. ओय 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 ओय, मला भीती वाटते भाई, ते पळवते पण मला भीती वाटते. भाई समोर वरती आल्याच्यानंतर आहे ना, नजारा पहा कसा आहे. ऑल राईट पीपल, क्या हालचाल आणि कसं काय पुणेकर. तर सध्या आपण आहेत पुण्यामध्ये आणि आज आपण पाहणार आहेत एक्सपल्स 210चा फुल रिव्ह्यू. तर बाईकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्लस पॉईंट पहिला असा आहे की ज्यावेळेस तुम्ही
बाईक ऑन करता समजा आता माझ्याकडे फोन आहे, तर हे पहा फोन ऑलरेडी माझा ब्लूटूथनी कनेक्ट आहे. त्यावेळेस पहिला प्लस पॉईंट असा आहे की इथं डायरेक्ट तुम्हाला फोन कनेक्ट होऊन जातो ब्लूटूथने. हे पहा फोन कनेक्टेड दाखवलं, तर ज्यावेळेस तुम्ही म्हणजे बाईक चालवता त्यावेळेस तुम्हाला इथं डिस्प्लेवरती ज्याचा फोन येतो आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला इथं कट आणि रिसीव करण्यासाठी 2 बटन दिलेले आहेत. आणि तुम्हाला बाईक बाजूला थांबून चेक करायची गरज नाही. डिस्प्लेवरती नाव दिसतं, एमर्जन्सी असेल तर तुम्ही साईडला गाडी थांबून फोन रिसीव करू शकता. बाईकचा दुसरा प्लस पॉईंट जर सांगायचं म्हणलं ना, तुम्ही बाईकचे हे जर शॉकर पाहिले ना, सस्पेन्शन एवढे खतरनाक आहेत. किती पण खड्डा येऊ द्या आणि काही होऊ द्या, एकदम म्हणजे एकदम स्मूथ तुम्हाला सांगतो अप अँड डाऊन करतात. बिलकुल पण त्रास नाही करत तुम्हाला, असं काही झटका वगैरे जाणवत नाही. आणि बाईक तुम्ही जरी क्रूज जरी केली की ती 100च्या स्पीडनी जरी असेल, हायवेला अचानक खड्डा जरी आला तर एवढी स्मूथ निघून जाते ना की काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर बाईकचा तिसरा प्लस पॉईंट असा आहे की ह्या बाईकची हाईट आहे ना, हाईट म्हणजे खूप भारी आहे. बट सध्या माझी 170 सेंटीमीटरच्या आसपास असेल, बट ठीक आहे, कम्फर्टेबल आहे, काही हरकत नाही. बाईकची हाईट पण खूप छान आहे आणि बाईकचं मायलेज पण ठीक आहे. तुम्ही जर सिटीमध्ये जर चालवताय तर तुम्हाला 30च्या आसपास पडेल. आणि हायवेवरती जर तुम्ही व्यवस्थित क्रूज करताय म्हणजे 70-80च्या स्पीडनी जर क्रूज मारत असाल ना, तर आरामात 35 ते 38च्या आसपास तुम्हाला ही बाईक ॲव्हरेज देते. बाईकबद्दल चौथा पॉझिटिव्ह पॉईंट जर सांगायचा म्हटलं ना, बाईकचा जो लुक आहे आणि याच्यावरती जी डिझाईन बनवलेली आहे ना, हे पहा इथं हिरोचा लोगो आहे आणि इथं एक्सपल्स नाव लिहिलेलं आहे. पहा एवढं ॲट्रॅक्टिव्ह मस्त एकदम. आणि हा जो ब्ल्यू आणि रेड आणि व्हाईट कलर हे मिक्स केलेले आहेत ना, खूप भारी वाटतात. खूप म्हणजे एकदम असे म्हणजे दुरून जरी पाहिले ना खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतात. तर मित्रांनो, बाईकमध्ये 5वा प्लस पॉईंट असा आहे ना, हे जे बाईकचे जे ABS दिलेले आहेत ना, हे वाले ABS हा आहे फ्रंटवाला आणि तो आहे बॅकवाला. हे ज्यावेळेस तुम्ही हायवेने असू द्या किंवा ऑफ रोडिंग असू द्या, हे एवढे इमिजिएट वर्क करतात ना की असं नाही की आता ब्रेक दाबले आणि नंतर लागेल वगैरे, काही नाही. एवढे स्मूथ आणि किती तुम्ही स्पीडमध्ये असू द्या पण एकदम स्मूथमध्ये तुमची बाईक लगेच थांबते आणि पडायची वगैरे काही भीती नाही आहे. असे सांगायला गेलं तर बाईकमध्ये खूप प्लस पॉईंट आहेत. जसं बाईकची हाईट वगैरे घेतलं, कलर घेतलं, तुम्ही फ्रंट आणि बॅक जर हे घेतलं, डिस्क ब्रेक घेतले, ABS वगैरे घेतलं, सगळ्या गोष्टी. हेडलाईट पण चांगली आहे, डिस्प्लेचा लुक खूप छान आहे. आणि याच्यात अजून एक जर प्लस पॉईंट ॲड करायचा म्हटलं ना मित्रांनो, हे पहा इथं ना त्यांनी 4 बटन दिलेले आहेत. मी की ऑन करतो. हे 4 बटन ह्या बाईकमध्ये ना डिस्प्ले पूर्ण म्हणजे मॅनेज करतात. हे तर इथं पहा, हेवाला आहे बॅक बटन आहे. मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो, पलीकडे कर. हे पहा, हे ज्यावेळेस सेंटरचं मी बटन होल्ड करून धरतो ना, त्यावेळेस पहा तुम्हाला बाईकच्या ज्या सेटिंग्स असतील, समजा इथं ट्रिप 1, ट्रिप 2, ABS मोड, बॅटरी वगैरे तुम्हाला डिस्प्लेच्या सेटिंगमध्ये पण आहेत. सगळ्यात ब्राईटनेस झालं, डेट अँड टाईम झालं, सगळ्या तुम्ही इथं कनेक्टिव्हिटीमध्ये ब्लूटूथ आहे. ब्लूटूथनी ज्यावेळेस तुम्ही कनेक्ट करता, हिरोचं ऑफिशियल ॲप आहे हिरो म्हणून, ते घ्यायचं, त्याच्यातून ब्लूटूथ कनेक्ट करायचा आणि इथे तुम्हाला डिस्प्लेवरती एक कोड शो करेल, जसं की पिन कोड असतो आपला, सेम तो पिन एंटर करायचा, डिस्प्लेला तुमचा मोबाईल कनेक्ट होतो. आणि आहे भरपूर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. अजून प्लस पॉईंट सांगायचं म्हणलं तर इथं पहा, एक त्यांनी चार्जिंग केबल दिलेली. आता यांनी इथं लावलेली माझ्या मित्रांनी. इथे पहा एकदम आतमध्ये चार्जिंग केबल आहे आणि इकडे त्यांनी जोडलेलं आहे. तर मोबाईलला चार्जिंग जरी करायची असेल, इमर्जन्सी काही असेल, तर बिंदास तुम्ही चार्जिंग वगैरे करू शकता. तर मित्रांनो, आता आपण बाईकचे निगेटिव्ह पॉईंट्स पाहणार आहोत. आपल्यासोबत आहे माझा खूप जुना मित्र आहे रोहित कुपेकर, ज्याने की माझ्या आधी एक 2-3 महिने बाईक घेतलेली. तर त्याला माझ्यापेक्षा जास्त थोडासा एक्सपिरियन्स आहे बाईकमधला. आपल्याला बाईक घेतल्याच्यानंतर काय म्हणजे प्रॉब्लेम्स आले, मी जो सांगेन तो पहिला इश्यू आहे गाडीमध्ये, जो खूप मोठा इश्यू आहे, तो आहे गाडीचा इंजिन इश्यू, टॅपेट नॉईज इश्यू. ह्यामध्ये मी ज्यावेळी गाडी घेतली त्यावेळी मला 2-2.5 महिने काही आवाज नाही आला. पण जशी गाडी जे ह्याचे किलोमीटर जसे रनिंग होईल तसे इंजिनचा टॅपेट नॉईजचा खूप आवाज बेकार येत होता, की तो खूप इरिटेट करतो आहे आवाज. हा इश्यू पहिला होता. हा इंजिनची जे हेड आहे ना, हा इथून खूप बेकार म्हणजे खूप इरिटेटेड आवाज येतो आहे, जे गाडी चालवायला खूप बेकार वाटतं आहे. मी जो दुसरा निगेटिव्ह पॉईंट सांगायचं झालं ह्या गाडीचं, तर ह्या गाडीला तुम्ही जर शोरूमला ज्यावेळी स्टार्टिंगला जाल ही गाडीचे फीचर्स बघायला,
कोटेशन काढायला किंवा एन्क्वायरी करायला, त्यावेळी तुम्हाला लगेच दिसून येईल ह्या गाडीला मेन स्टँड नाही आहे. आणि दुसरा जो आहे ह्या गाडीमध्येच हे टायर जे आहेत हे फोक्सवाले आहेत, ह्याला ट्यूबलेस नसतं. तिसरा निगेटिव्ह पॉईंट जो आहे गाडीचा ते हा इंजिन आहे ना, ह्याचं इंजिन लीक होतं. अच्छा, ऑइल लिकेज होतं. ह्याचं इंजिनचं ऑइल लिकेज होतं. ओके. आणि जो ह्यामध्ये माझं आता हे दुसऱ्या सर्व्हिसिंगचं आलेलं आहे गाडीचं, तरी पण थोडा टॅपेट नॉईजचा आवाज परत येतोय. ओके. चौथा निगेटिव्ह पॉईंट आहे जो ह्या गाडीचा हेडलाईट. जर तुम्ही रात्री ट्रॅव्हलिंग करत असाल तर ह्याचा लो बीम आणि हाय बीम खूपच कमी आहे. अच्छा. रात्रीचं काहीच दिसत नाही. तुम्हाला फॉगलाईटची गरज लागेलच. फॉगलाईट बसवता तर तुम्ही रात्री ट्रॅव्हलिंग आरामात करू शकता, कुठेही फिरा, कितीही बिंदास फिरा. आणि ह्याच्यामध्ये डाव्या साईडला जो लेग साईडचा आपला जो पाय आहे ना, त्यामध्ये पायाला खूप हिटिंग लागते. इंजिन खूप हीट होतं. ह्या साईडला इथे इंजिन खूप हीट होतं, पायाला पूर्ण फील येतो. जर तुमचे शूज वगैरे नसतील तर पायाला चटके बसतात, एवढा इश्यू आहे. हा जो निगेटिव्ह पॉईंट आहे हा ह्या गाडीच्या कलर इश्यूबद्दल आहे. हा जो इथला टँक आहे ह्याच्या बॉर्डरचा असे पट्ट्या साईडचे कलर गेला होता, हा ब्लॅक. प्लस हे जे मॅगवेल आहे ह्या गाडीचे, हे फोक्सच्या जे मध्ये आहे ना, इथे असे पोपड्या उडल्यासारखे डायरेक्ट कलर उडला होता दोन्ही मॅगवेलचे, फ्रंट आणि बॅक. म्हणजे कलर इश्यू आहे म्हणायचं. कलर इश्यू थोड्या जागी आहे. आणि हे जे स्क्रू आहेत ना इथे, ह्यामध्ये रस्टिंग पकडतात. त्यांनी मला एकदा स्क्रू वगैरे हे जे स्टीलचे आहेत हे सर्व चेंज करून दिलेत. आणि जसं की तुम्ही 80च्या वर झालं ना गाडी प्लस, तर खूपच व्हायब्रेट होते. मी जी इम्पॉर्टंट गोष्ट लावली आहे पहिली, ती गाडी घेतल्या लगेच मी हा पहिला गार्ड लावला की सेफ्टीसाठी. मला कधी क्रॅश झाली वगैरे गाडी तर हा पहिला क्रॅश गार्ड लावला आहे मी सेफ्टीसाठी पूर्ण. त्याच्यानंतर मी ह्या गाडीला हे फॉगलाईट बसवलेले आहेत. अच्छा. जे की मी रात्री ट्रॅव्हलिंग करतो, कधी गावी वगैरे जातो, त्यासाठी मला खूप गरजेचे आहेत. तिसरी एक्सेसरीज लावली ही मी, हे एक्सटेंडर, मडगार्ड एक्सटेंडर. हे कशासाठी लावलेलं आहे? हे जे पावसाळ्यात पाणी वगैरे, नाहीतर रस्त्यावर वगैरे पाणी कधी असेल तर ह्याचे पूर्ण जे पाणी आहे, शितोडे वगैरे, हे पूर्ण गाडीच्या तोंडावर, हेडवर किंवा माझ्या हेडवर फुल येतात, पूर्ण येतात, गाडी पूर्ण घाण होते. अजून जे हे हेडलाईटला लावलेलं आहे, हे पण गाडीच्या हेडलाईटच्या सेफ्टीसाठी लावलेलं आहे, बाकी काय नाही. ओके. गाडी कधी क्रॅश झाली, पडली वगैरे तर डायरेक्ट पहिला त्याच्यावर फोर्स येतो, याच्यासाठी लावलेलं आहे ते. मी गाडी ज्यावेळी सध्या घेतली, आता मला जे गाडी घेऊन 10 महिने झाले आहेत, आणि ज्यावेळी गाडी लॉन्च झाली होती नुकती, त्यावेळी मी बुक केली होती. 2 महिने वेटिंग पिरियड होती, पण मला 2 महिने बोलत 2.5 महिने लागले. पण मला ज्या दिवशी गाडी पाहिजे होती त्या दिवशी भेटली. टोटल ॲक्सेसरीज वगैरे घेऊन मला गेले असेल 2,60,000पर्यंत गेली असेल. आणि ह्यामध्ये अजून वेगळ्या ॲक्सेसरीज मी अजून घेतल्या आहेत. जसे की झालं हे हेल्मेट एक्झॉरचं आहे, ॲडव्हेंचर एक्झॉर. ऑल राईट पीपल, क्या हालचाल. आणि आता आपण एक्सपल्स 210चा फुल रिव्ह्यू घेतलेला आहे. आपली बाईक पाहून एका मित्राला फोटो काढायची इच्छा झाली. हां ठीक आहे, चलेगा भाई, नो प्रॉब्लेम. भावाचे फोटो काढून देऊया मस्तपैकी आपण. भाई एक्सपल्स घेतल्याच्यानंतर ना एवढी खुशी, आणि नाही घेऊन तो एवढा खुशी. मराठी समजते? अच्छा ठीक है भाई. हाँ भाई अपनी बाइक देख के इतना खुश हुआ है. ठीक है चलो इनका फ़ोटो शूट करते हैं अभी. आप बताओ. हाँ ठीक है ना भाई, चलेगा ना. ठीक है बाइक पे बैठ जा. ठीक है हाँ, इधर देख दे, ऐसा पीछे थोड़ा सा. ओके थोड़ा सा आगे. ओके वेट. अँड ऑल सेट भावांनो. भैया त्याच्यात गाडी अशी फसती आहे ना. ओके भाई, समोर नजारा पहा काय भाई, एकदम मस्त सूर्य खाली चाललेला आहे. आपल्याकडे बाईक आहे आणि कॅमेरा. भाई काय पाहिजे आयुष्यात अजून तुम्हाला भावांनो. ओय ऑफ रोडिंग ब्रो, ऑफ रोडिंग, ते पण खतरनाक वाली ऑफ रोडिंग. त्यात माझा पाय पुरत नाही राईटवाला. ओय ओहो उडी बाबा, उडी बाबा. तर पूर्ण रिव्ह्यू आपण तुम्हाला शेअर करूया व्हिडिओच्या माध्यमातून. तर नक्की मला तुम्ही सांगा कमेंट्समध्ये तुम्हाला रिव्ह्यू आवडला नाही आवडला.
आणि अजून बाईकचे काय फीचर्स तुम्हाला माहिती करून घ्यायचे आहेत किंवा प्लस पॉईंट निगेटिव्ह पॉईंट असतील ते तुम्ही मला नक्की शेअर करा. तोपर्यंत बाय बाय आणि एन्जॉय.